नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. शूटिंगचा डे 2 शेड्यूल लागला आहे. कुठला तर रत्नागिरीची थोडी शॉपिंग, स्टेशनला उतरण्याचा, अशा बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत. दिवसाची सुरुवात झालेली आहे, अजून बराच असा शूट बाकी आहे. 30% काम झालेलं आहे. सगळे चालले. सापनातून रिक्षा आणला नाही माग. पाऊस आज जरा थांबला पाहिजे, थोडा थांब. माहिती आहे पावसाचे दिवस आहेत, पण थोडा थांब जरा. कारण कालचा दिवस पावसामुळे खूप फुकट नाही, पण झाली लावणीचं वगैरे सीन, पण खूप डिले गेला. बरेच असे सीन बाकी झाले. तर आता रिक्षानी जायचं आहे पुढे. DOP वगैरे गेलेत. तूच खायला आलेलास. वडापाव खाऊन दिवसाची सुरुवात करायची आहे. चला या. रत्नागिरी स्टेशनला गाण्याची शूटिंग करायची आहे. स्टेशनला आलेलो आहे. रामआळीला शूटिंगला आलो आहे. इथं बाजारपेठचं जरा शूट घ्यायचं आहे. बायको तयार झाली. डे टू क्राऊड मध्ये घ्यायचं आहे. काय घेऊया? एक झालं. भेटायचं येतील ना या. आम्ही रत्नागिरी सिटीमधून पुन्हा एकदा घरी आलो आणि पुन्हा एकदा सीन करायच्यात. बरंच काही दाखवू शकलो नाही, कारण ते सीनमध्ये काही गोष्टी आहेत. नंतरला तुम्हाला नवीन गाणं आलं ना की बघायला मग मजा नाही येणार, म्हणून मी बरंच काही दाखवू शकलो नाही. आणि मजा मस्ती ह्या अशा BTS आहेत, काही गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करतो. आता पुन्हा एकदा घरी येऊन परत शेड्यूल लावायचं आहे. पाऊस खूप घोटाळा करतो आहे, खूप वाट लावतो आहे. बाहेर आउटडोअरचे जे शूट आहेत, गणपती आणणं किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या पाऊसमुळे खूप प्रॉब्लेमॅटिक होत आहेत. काय करणार आता? पावसाचे दिवस तर आहेत, पण आपण काय बोलू नाही शकत. पण पाऊस असला तरी पण आम्ही शूटिंग काय थांबवली नव्हती, कारण शेड्यूल लावलेला आम्ही 2 दिवसाचा, पण 2 दिवसाचे 3 दिवस झाले, नंतर 4 दिवस झाले. ह्याच्या पुढे बघा बरेच असे प्रॉब्लेमॅटिक जसे सीन क्रिएट झालेले, पण तरीसुद्धा आम्ही काय हटलो नाही. आला बघ बाबा, काय किरमिर असेल ते सगळी दूर कर. आपल्या सगळ्यांना सुखात ठेव. आता हे बाबा वडिलांचा सीन करतायत माझ्या. आपल्याकडे आज कोण आलेत बघा खास शूटिंगसाठी. काका आलेत. पाऊस प्रेमापोटी आलोय तुझ्या. हा, प्रेमापोटी. आणि खरंच काका सॉरी, माफी मागतो. अरे या गोष्टी व्हायच्या, कारण काय त्याचा माहिती आहे. पाऊस ठेवतो माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या वेळ घेतलास ना तर त्याला सॉरी म्हण. विषय असं झालेला की दुसऱ्या दिवशी शेड्यूल लावलेला गणपती बाप्पाला घरी घेऊन यायचं होतं, आणि असं शूटिंगचं होतं. त्यावेळेस मग काकांना पण एका सीनमध्ये घ्यायचं होतं, भजनाच्या वगैरे. सो काकांना आदल्या दिवशी बोललो की काका उद्या या तुम्ही. पण पावसाने घोटाळा असा केला की आम्हाला रत्नागिरीतून येतानाच वेळ लागला आणि काका आले. आणि जे काही सीन अगोदरचे हुरकायचे होते त्याला वेळ जाणार होता. तर काकांचा पूर्ण दिवस फुकट गेला. त्यासाठी काकांची सुद्धा माफी मागितली, कारण ते सुद्धा वेळ काढून आलेले. खूप म्हणजे शूटिंगमध्ये बघा शेड्यूल असे लावतो, पण पावसामुळे बरेच असा घोळ आणि घोटाळा झाला. शेड्यूलची अख्खी पूर्ण वाट लागली, पण हळूहळू बरेच असे प्रॉब्लेम एकसारखे येत होते. म्हणजे एक प्रॉब्लेम शॉर्ट आऊट झाला की दुसरा प्रॉब्लेम सामोरं येत होता. देव ॲक्च्युली परीक्षाच घेत होता. म्हणजे जेव्हा नारळ फोडला तेव्हापासून जी पावसाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून जी प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली, खरोखरच देव परीक्षा घेत होता. आणि त्या परीक्षेतून आम्ही पास होऊ का नाही ते बघत होता. अरे पण मी सांगणार होतो ना. आता सांगितलं तेव्हा काय सांगितलं? अरे पण ऐक ना बाबा, अरे पण मी सांगणार होतो, ऐक तर. आता अरे हो, आता भांडत होतास ना. तेव्हा भांडत होतो. मला काय सांगू? मी जातो आता. कुठे जाणार? मला सांगूच नको. कुठे जाणार? जा, मी पण बघून घेईन. मस्त आला. थोडं थोडं मला अंतर द्या माझ्या अंगावर. भांडण पहिल्यापासून स्टार्ट कर. रोलिंग ऍक्शन. मी तुला सांगणार होतो
काय मग आता सांगायचा तसं नाही मी तेव्हा काय सगळं सांगितलं होतं अरे पण तेव्हा मला काय सांगितलंच नाही तू काय काय लोक ऐकू दे मला काय माहित नाही मी सांगतो ऐकायची ते ऐकू दे ऐकू नको मी सांगतो मला काय माहित नाही मी निघालो मला काय माहित नाही अरे यार शिट रे भेटला का हरकत नाही तो मास्टरला भेटलाय एक्सपिरियन्स भेटले मस्त मस्त थांब रे फाटलेलं दिसते का वागलास तू आता का केलंस तू असं बघ हे पार्ट आहेत ना हे बरोबर आले फक्त कट टू कट पार्ट घे हा एक भांडणाचा फ्लॅश चल रड चल समज अरे तुला रडाय वा संपला विषय खाल्लास हा ना मला वाटतं रडत ह्याला गाणं रिलीज झालं ना की ह्याची व्हिडिओ टाकता येईल की या सॉन्ग मधले काही अविस्मरणीय क्षण भांडणं मिळणार रात्रीचा सीन आहे आणि रात्रीच्या सीनला आरती वगैरे दाखवायची आहे सगळी पोरं आहेत इथं काय तिला थांब ना एक हे आणतो स्मरण आणतो आणि लावतो सगळ्यांना ते भजन करतात अरे ते आरतीला जातात बघ एका इकडून तिकडे दुसरीकडे तसं करतात ते भूतावानी लाईटी पेटवलं सगळं तोंडावरती फ्लॅश पडतोय फोटो काढ ना फोटो काढू लाईन लाव तुम्ही लाईन लावून घ्या वेळ करून लाईन लावा आम्ही लाईन बघतो कशी सुरतच्या आंब्या पाटी कार्यकर्ता पेटलाय कार्यकर्ता पेटलाय दुसरा दिवस आहे आज आणि आज गणपती आणायचे पावसाने मेहरबानी केली पाहिजे पाऊस नसला तरच गणपती आणायला होत आउटडोर शूट आहे आमचा हो देवा आज तरी थंड घे पकडून ठेवू लावून बघूया चालू आहे केव्हा थांबले जरा एक बल्ब पेटून बघतो ओके डन बघू मस्त वाटतं बघू निखिलच्या तोंडावर बनव पाय बल्बची हाईट वाढवायची जाकादेवी झालोय गणपती बाप्पाच्या कारखान्यात तयार आहे इकडून गणपती घेऊन जायचं ए बाबा येतोय का खराच येतोय तुला खूप मोठे मोठे गणपती तिथे गाणी पण मस्त लागले गणपती सिलेक्ट करायचे पाऊस इतका आहे ना काहीच शूट करून देत नाही आता गणपती आणलाय आम्ही घरी BTSला आणि ब्लॉग करायला एवढा वेळच नाही भेटत आहे एवढी गडबड आहे आणि थोडा अपडेट आहे पावसाने सगळ्या शेड्यूलची वाट लावली आहे 3 दिवस आमचे असेच गेलेले आहेत जेवढं होतंय तेवढं शक्य शूटिंग उडवून टाकतोय पाऊस वाट लावतोय शूटिंग बघताय पोरा आयुष्यात खूप प्रॉब्लेम येतात त्यात अजून एक आला लाईट गेले दोघींना कामाला लावलेलं आहे भरपूरच मोठा झालाय जनरेटर बघा लवकरच आणि मोदकाला लावलेले आज परीक्षा यांची मोदक कसे येतात मोदक कसे वळतात पावसकर चला येतात ना मोदक शिकून घे तू पण पावसकर हिला बोलतोय आता हे मीच बनवलंय काय ते बघ मोदकाला आकार आणि उकार आला पाहिजे चांगला आला तर काय देणार बोल मोदक आम्हीच बनवलेली काय देऊ बोल असं नाही किन्नी नको ती नाही आहे करू किडनीशिवाय येतच नाही काय किडनीशिवाय काही येतच नाही
बाबांनी जाम मदत केली आम्हाला. घे हा बघ. 2-3 दिवस झाले आमच्यासोबत आहेत. त्यांचं काम सोडून आम्हाला पण वाईट वाटतंय. फायनली आमच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि बरं झाला बाहेरचा आउटडोअर शूट झाला आणि फर्स्ट टाईम एवढा ह्या ठिकाणी खूप बरेच असे प्रसंग आलेले आहेत. इथे बाबांचा जरा शूट आहे बघा. बाप्पा आलेत आणि ही सगळी पोरं आहेत. काटे सगळे हेल्पला आलेत. अरे फरसान कशाला? अरे काय ते लाक्या नको 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 रे. बुवाशी बोल, बुवा मस्त भजन झालं. बुवा मस्त जबरदस्त चहा पिताना चहा बाबांना फरसान देऊ. ओ वा आता कुठं बारी आहे? बारी कुठे आता? ए तर बाबा फरसान खाताना दाखवा. संकेत बाकी काय म्हणतोस मग? चांगलं काम धंदा. संकेत गेला लंकेत. ओ बाबा तू पेला असं पकडा, पेला असं पकडा. प्याला पकडा प्याला. असं प्याला आधी पकडा. थांबा बाबा. एवढं बघा. 2 मिनिटं चाय देतो तुम्हाला. लोक खायला माझ्या आपला. हा मित्रांनो लोकेशन चेंज. आता जातोय आम्ही देवडी या गावी. तिकडे शक्तितुरेची पोरं आहेत. सो तिकडचं सीन घ्यायचं आहे. ॲक्च्युली इथं एवढ्या सगळ्या घरामध्ये तर मॅनेज नसतं आता कारण घर छोटा आहे आणि पण ते एक सीन सेपरेटली घ्यायचं आहे. सुबोध आहे मागे, सूरज आहे. आज खूप असे भयंकर प्रसंग 2-3 दिवसाचा हा शेड्यूल आहे. आता दुसरा ब्लॉग आहे हा. खूप भयंकर असे प्रसंग घडत आहेत आमच्यासोबत आणि ते अनुभव मी एका सेपरेट ब्लॉगमध्ये शेअर करेन. या ब्लॉगमध्ये वगैरे घेता नाही आलं कारण ते फेस करतानाच कॅमेरा वगैरे काय नव्हते. पण खूप मेहनत लागली. ॲक्च्युली व्हिडिओ बघताना खूप मजा अशी वाटत असेल पण आमची एवढी टरकते ना करताना कामं प्रमाणाच्या बाहेर. हे सगळं गणपती बाप्पा वरतून बघतायत आणि आमच्याकडनं ती परीक्षा करून घेत आहेत आणि आम्ही ते नक्कीच ते पास होऊ. आणि 90% झालोय ना, 10% ऑलमोस्ट बाकी आहे. बरेच असे प्रसंगांना फेस करायला लागतोय. सो आता जाऊया देवड्या गावी. तिकडे पण जाऊन पोरं भेटणार आहेत. पाऊस काय थांबायचा घेत नाही, हे घेत नाही तरी बाहेर धुकं बघा कसलं आहे खतरनाक. पाऊसच कंटिन्यू आहे. हाईटला आहेत ना हे गाव त्यामुळे ते जास्तच भरपूरच धुके आहेत. देवड गावात आलोय. झाले सगळी पोरं आलेत. इकडे महिला आहेत. सगळे बसले फुल मारून. त्यांनी गाणं बनवला तो बसला. सूरज 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 आणखी काय ऍक्शन. एक्सप्रेशन बघितलं लाईट लाव रे. लाईट लाव. नाचणाऱ्याने प्लॅनिंग केलं नाही आहे. आता असलं नाचायचा वळटवून टाकायचा जो हकच बोललाच नाही. बुवा दाखव बुवा दाखव. असं ते की वाजवते की डायरेक्शन करतात ना फिक्स. कॅमेरा अजिबात बघायचं नाही. देऊळगावमध्ये सानेक्षी वाडी म्हणून हे गाव आहे त्याच्यामध्ये आलेलो. शक्तिदेवाचा एक सीन घ्यायचा होता. सीन एक मिनिटाचा होता पण त्यासाठी
सगळे अरेंजमेंट ही पोरं बघतात, ही सगळी पोरं आहेत, ही आता एका शब्दावर आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे बोलतात नाही गावाकडची माणसं साधी बोळी असतात. एक दादा आहे ज्याने अरेंजमेंट केलेली आहे, दुसरे हे काका आहेत ते सुद्धा आहेत. अशी बरीच आहेत म्हणजे इथं आल्या चहा पाणी झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे शूटिंगच नव्हे तर सगळा प्रकारचा पाहुणचार झाला. आज स्पेशली या देऊळगावचं आणि खानेवाडीचं स्पेशली थँक्यू म्हणतोय. कापणार काय पण भुवन खाल्लं होता. आज 4था दिवस आहे, 4था दिवस. काय नाही मी आहे आजी उभ्या दोघी खुर्ची आमचा वेगळा घ्या ना. पॅकअप पॅकअप झाला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरची खुशी होती, कारण बरेच दिवस झाले या शूटिंगच्या निमित्ताने सकाळी 6 वाजता उठायचो आणि शूटिंगला सुरुवात करायचो, परत रात्रीचे 11-12 वाजायचे आणि शूटिंग काही कंप्लीट व्हायची नाही. फायनली आजचा दिवस आला आणि आजोबा मस्तपैकी मनसत होते. दुसरं म्हणजे देवाची आराधना करत होते, गाणं चांगलं सक्सेसफुल होऊ दे आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद हा कायम आमच्या लक्षात राहील. आणि तो एक आशीर्वाद हा वडीलधाऱ्यांचा आशीर्वादच असतो. गणपती बाप्पाचा पण आशीर्वाद आमच्या पाठीशी नक्कीच राहील. गणपती बाप्पा तर मित्रांनो फायनली पॅकअप झालेला आहे 4 दिवसांनी. 4था दिवस आहे. दुपारच्या वाजले 1:30 वाजलाय. खूप अशी 4 दिवस असे प्रसंग आले आमच्या समोर शूटिंगला. पाऊस काय थांबत नव्हता. जे आउटडोअर शूट होते किंवा काय काय टास्क आमच्या मध्ये आले ती परीक्षा घेत होता आणि ती परीक्षा आम्ही 100% पास झालेलो आहोत. आणि काय बोलतात ना, जेवढी मेहनत करू तेवढा सक्सेसफुल जास्त होतात. आणि मेन म्हणजे हा एकट्याचा नाही, माझ्या आयुष्यातला पहिलं डायरेक्शन आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्यासोबतची टीम आहे. म्हणजे बोलतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, म्हणजे सगळ्यांना धरून जे कर्म करतो ना ते कुठेतरी चांगलंच होतात. आज मी बेसिक सांगतो, ह्या घरामध्ये आम्ही हे करतोय. जेव्हा शूटिंग करायचं म्हटलं तर इथे आजी आहे आणि तिकडे आजोबा आहेत. त्यांनी घर सारवलं उद्या माणसं येणार आहेत म्हणून, पण ते सगळ्या गोष्टी आहेत. सगळे म्हणजे आपण बोलतो गावाकडची माणसं, कोकणची माणसं साधी बोळी बोलतो, खरंच साधी बोळी आहेत. एका शब्दावर सगळे 4 दिवस लावणीची कामं चालू होतात आणि आता गावाकडची माणसंही खूप व्यस्त असतात, तरी सुद्धा आम्हाला खूप अशी साथ दिली. इकडे राहुलची आजी आहे, इथे मेकअप आर्टिस्ट श्वेता आहे, श्रेया आहे, इकडे बाबा आहेत, बाबांनी सुद्धा बरीच साथ दिली. आपला प्लस आपला DOP, आमची ओळख लांजाच्या गाण्यामध्ये झालेली. सो आमच्या DOPने बरेच असे शॉट घेतलेत. दुसरा संकेत, तुझी ओळख देतो, खास हे घेऊन आणण्यासाठी आलेला, पण 4 दिवस कामाला लागला. राहुलनी ते बरेच, म्हणजे हा गाणं शूट त्याच्या शिवाय झालंच नसतं खरं म्हणायला गेलं तर. कारण दुसरा म्हणजे चापनाथचे पण 4 दिवस त्यांनी रिक्षाची भाडी सोडून आमच्यासोबत आला. काटे आहे, दुसरा हाय काय म्हणू, माझ्या शब्द नाही माझ्याकडे. सगळ्यांनी खूप मेहनत केली. आता ते शब्दांमध्ये व्यक्त करतोय पण भरपूर शब्द आहे, शिव्याच बोलत नाही आता. आणि आता बघा पॅकअप झाला आणि पाऊस तिकडे संपलाय, म्हणजे असं वाटायला लागला. पण ठीक आहे, गणपती बाप्पांनी सगळं काही केलंय. गणपती बाप्पा. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोकण टॉकीज या युट्यूब चॅनल वरती गाणं रिलीज होईल. त्यामध्ये आम्ही काय केलंय, काय मेहनत केली आणि काय सीन साठी कुठे कुठे धावलोय ते दाखवू. आणि नक्कीच आमच्या मेहनतीला यश येईल. नाद घुमला हे गाणं नक्कीच तुम्ही लवकरच बघा आपल्या कोकण टॉकीज या युट्यूब चॅनल वरती. तर चला आताची ही
आजची आहे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या नवीन व्हिडिओ.